नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. आपल्या ई लर्निंग एज्युकेशन चॅनल मध्ये मी नीरज जोशी सर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. बघा, आजच्या आपल्या सेतू अभ्यासक्रम तासिकेमध्ये सर्वांचं स्वागत. आजच्या या 11 ऑगस्ट 2021च्या दिवशी आपल्या सेतू अभ्यासक्रम बघण्यासाठी आपण आपल्या ग्रुपमध्ये जात आहोत. बघा, आजचा सेतू अभ्यासक्रम काय आहे तो आता आपल्याला आजचा सेतू अभ्यासक्रम बघायचा आहे. बघा, आजच्या दिवसाचा काय आहे त्याच्याविषयीची आपल्याला माहिती बघायची आहे. बघा, आजचा सेतू अभ्यासक्रम म्हणजे 42वा दिवस. बघा, आजच्या 42व्या दिवसानंतर 3 दिवसानंतर म्हणजे 45व्या दिवशी आपली जी अंतिम चाचणी आहे आपल्या सेतू अभ्यासक्रमाची, ती अंतिम चाचणी ही 45व्या दिवशी आहे. बघा, आजचा दिवस आहे 42वा सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स. विषय आहे आपला मराठी आणि आजची दिनांक आहे 11 ऑगस्ट 2021. बघा, आजचा विषय मराठी. 42व्या दिवशी काय अपेक्षा केलेली आहे बघा आपल्याकडून. बघा, क्षेत्र अभ्यासामध्ये भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरण आणि कौशल्य आपल्याला येणं आवश्यक आहे, ते म्हणजे लेखन. आणि संबोध आपले क्लिअर आणि स्पष्ट होणं आवश्यक आहे, ते म्हणजे शुद्ध लेखनाचे नियम. बघा, अध्ययन निष्पत्ती 6वीच्या दृष्टीने बघा अपेक्षित केलेली आपल्याला व्याकरण घटकाची माहिती विद्यार्थी घेतात आणि त्यांचा लेखनात योग्य वापर करतात. उदाहरणार्थ शुद्ध लेखनाचे नियम. त्यानंतर इयत्ता 7वीच्या दृष्टीने बघा भाषेतील बारकावे, लेखन, नियम, व्यवस्था तसेच नवीन शब्दांचा प्रयोग करतात. बघा, अशा अध्ययन निष्पत्ती आपल्याकडून अपेक्षित केलेल्या आहेत बघा आजच्या या 42व्या दिवशी सेतू अभ्यासक्रमाच्या दृष्टीने. त्यानंतर जाणून घेऊया. बघा, विद्यार्थ्यांना शुद्ध लेखनासाठी 5 ओळीचा उतारा आता तुम्हाला देणार आहे. तो तुम्ही काय करायचा आहे, तो लिहून आपल्या सह अध्यायाकडून तपासून घ्यायचा आहे. आणि जे चुकीचे शब्द असतील ते दुरुस्त तुम्हाला करायचे आहेत आणि ते शब्द दुरुस्त केल्यानंतर परत एकदा तो उतारा तुम्हाला लिहायचा आहे. बघा, त्याच्यानंतर सक्षम कसं बनायचंय बघा तुम्हाला. बघा, एकाक्षरी शब्दाचे लेखन, ऱ्हस्व दीर्घ शब्द यांचे लेखन उदाहरणासहित तुम्ही हे करायचे. बघा, उदाहरणार्थ 1 नंबरचं सांगितलेलं बघा, नी हा एकमेव एकाक्षरी शब्द सोडता इतर एकाक्षरी शब्द दीर्घ लिहितात. बघा, नी हा फक्त एकच शब्द आहे की जो दीर्घ लिहित नाही. बघा, तिची आणि माझी पक्की मैत्री झाली, याच्यामध्ये नी हे कसं आहे, ऱ्हस्व आहे, हे कधीही दीर्घ लिहित नाही. त्यानंतर बघा, आणि परंतु शब्द वगळता मराठी भाषेत शब्दाचे शेवटी येणारे ई आकार, शेवटी येणारे इकार आणि उकार हे दीर्घ लिहितात. बघा, त्याच्यानंतर बघा, शेवटी येणारे मराठी भाषेत येणारे जे शब्द आहेत, परंतु हा शब्द आणि परंतु हे शब्द वगळता शब्दाचे शेवटी येणारे जे असतात ते शेवटी येणारे जे इकार आहे आणि उकार आहे ते दीर्घ लिहितात. बघा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, चला सराव करा. नी हा एकमेव शब्द एकाक्षरी शब्द सोडता इतर एकाक्षरी शब्द कसे असतात, दीर्घ असतात. आणि परंतु हे शब्द वगळता मराठी भाषेमध्ये शब्दांच्या शेवटी येणारे इकार व उकार हे दीर्घ लिहितात, हे लक्षात ठेवायचंय. बघा, त्याच्यानंतर बघा, कल्पक कसं व्हायचं आहे तुम्हाला. बघा, शिक्षकांनी म्हणजे आम्ही तुम्हाला देणार आहे. बघा, मी तुम्हाला फळ्यावर एक उतारा देणार आहे आणि त्यातील तुम्ही अशुद्ध शब्द शोधून ते शुद्ध शब्द मांडण्यास तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला शब्दकोशाची सुद्धा मदत घेता येणार आहे. बघा, त्याच्यानंतर पूरक साहित्य. बघा, इयत्ता 6वीचं जे मराठीचं पाठ्यपुस्तक आहे, त्यानंतर बाल साहित्यामध्ये जीवन शिक्षण, किशोर यासारखे जे पुस्तक आहेत त्यातून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता. त्यानंतर वयोगटानुसार लिखित असलेले छापील असलेले मजकूर, त्यानंतर मराठी शब्दकोश, शुद्ध लेखन, नियम पुस्तिका इत्यादींचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने आजचा हा आपला 42व्या दिवसाचा सेतू अभ्यासक्रम मराठीचा विषयाचा बघितलेला आहे. तो सर्व पूर्ण करून तुम्ही आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे. त्यानंतरचा दुसरा विषय आहे बघा सेतू अभ्यासक्रमाचा आपला इंग्रजीचा. ऍक्टिव्हिटी 42 स्टँडर्ड 7 सब्जेक्ट आहे आपला आजचा इंग्लिश. बघा, ब्रिज कोर्स. इतर विषयाप्रमाणे सुद्धा इंग्रजीचे काही लर्निंग आउटकम्स आहेत. बघा, कॉम्पिटेन्सी स्टेटमेंट दिलेले आहेत, म्हणजे अध्ययन निष्पत्ती दिलेली आहे अपेक्षित आपल्याकडून केलेली. रीड इन ऑर्डर टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन, राईट नीटली अँड लिजिबली, short and simple report based on survey, and fourth one is creative writing.
बघा अशा पद्धतीने आपल्या 4 अपेक्षा आपल्याला आजच्या तासिकेमध्ये या सेतू अभ्यासक्रमाच्या इंग्रजीतून व्यक्त केलेल्या आहेत बघा. त्यानंतर बघा, आज द लर्नर टू रीड द लेसन मोलाइज खतोनी 6 स्टँडर्ड मधलं जे पुस्तक आहे त्याच्यातलं 83 पेजवरचं तुम्हाला काय करायचंय, रीड करायचंय. त्यानंतर आज द लर्नर हायलाइट वर्ड्स अँड क्वेश्चन कोटेशन रिलेटेड टू नेचर ऑर ट्रीज. बघा तुम्हाला जे काही कोटेशन आहेत त्यानंतर जे शब्द आहेत त्याला तुम्हाला हायलाइट करायचं आहे. त्यानंतर ट्राय टू फाइंड आउट मिनिंग ऑफ दिस वर्ड, आणि नंतर काय करायचे आहे, त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी तुम्ही यूज डिक्शनरी, कलेक्ट कोटेशन रिलेटेड टू नेचर, आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोटेशन जे आहे नेचर विषयी ते सुद्धा तुम्हाला शोधून काढायचे आहे. त्याच्यानंतर बघा काही इन्स्ट्रक्शन आहे फॉर स्टुडंट. रीड द लेसन केअरफुली, हायलाइट द इम्पॉर्टंट पॉइंट सच ॲज प्लांटिंग, वॉटरिंग अँड टेंडिंग. बघा त्यानंतर आफ्टर रीडिंग केअरफुली डू द फॉलोइंग टास्क. आता खालील प्रकारचा जो टास्क आहे तुम्हाला पूर्ण करायचा बघा. लर्निंग ऍक्टिव्हिटी बघा, वर्ड चार्ट, सॅपलिंग, फेन्सेस, प्लांट्स, बर्ड्स, एनिमल्स. बघा सिलेक्ट द अबव ऍक्शन वर्ड टू शो द रिलेटेड वर्ड्स. बघा प्लांटिंग, त्यानंतर टेंडरिंग याच्याशी रिलेटेड असणारे शब्द तुम्हाला प्लांटिंग, आणि वॉटरिंग याच्याशी रिलेटेड असणारे शब्द तुम्हाला इथं लिहायचे आहेत बघा. त्यानंतर टेंडरिंग, ग्रोविंग, बघा म्हणजे ट्रीच्या बद्दलचे असलेले हे जे सगळे संबंधित रिलेटेड जे वर्ड आहेत ते दिलेले आहेत बघा. त्यानंतर बघा लर्निंग ऍक्टिव्हिटी बघा, रीड द कोटेशन अँड कॉपी, आणि हे वाचायचे आहे आणि तुम्हाला याची कॉपी करायची म्हणजे पाहून लिहायचं परत. प्लांट मोर अँड मोर ट्रीज, ग्रो ट्रीज फॉर बेटर टुमॉरो, वॉटर द प्लांट एव्हरी डे, टेंडरिंग द प्लांट्स विथ लव्ह. बघा त्यानंतर काही ऍक्टिव्हिटी डेमो आहे बघा. राईट सम ट्रीज नेम, तुम्हाला काय करायचं आहे, काही झाडांची नावं सांगायची आहे, लिहायची आहे. त्यानंतर बघा प्रॅक्टिससाठी सांगितलं तुम्हाला, राईट सम नेम ऑफ मेडिसिनल प्लांट इन युअर एरिया. काही जे आपल्याला औषधी वनस्पती आहे त्यांची नावं तुम्हाला तुमच्या एरियामध्ये सापडणारे जे आहेत, जे परिसरात सापडणारे आहेत त्यांची इंग्रजीतले नावं तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर बघा एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेले आहे तुम्हाला बघा, नेचर सेंटरमध्ये शब्द दिलेला आहे, त्याच्याशी रिलेटेड शब्द आहे, वाक्य आहेत. प्लांट मोर अँड मोर ट्रीज, ग्रो ट्रीज फॉर बेटर टुमॉरो, वॉटर द प्लांट एव्हरी डे, टेंडरिंग द प्लांट्स विथ लव्ह, या पद्धतीनं आहे. त्यानंतर बघा बेस्ड ऑन ऍक्टिव्हिटी राईट द वर्ड्स ऑन राईट प्लेस, योग्य ठिकाणी योग्य शब्द तुम्ही लिहायचा आहे. त्याच्यानंतर दीक्षा ऍप मध्ये किंवा ई कंटेंट मध्ये जाऊन QR कोड स्कॅन करून तुम्हाला अधिकची माहिती याविषयी घेता येणार आहे. आज तुम्ही काय शिकला आहात ते तुम्हाला लिहायचं आहे, आणि जो सांगितलेला होमवर्क आहे तो सुद्धा पूर्ण करून आपल्या ग्रुपवर सेंड करायचा आहे. त्याच्यानंतर आजच्या 42व्या दिवशी बघा सेतू अभ्यासक्रमामध्ये गणिताचा काय अभ्यास आहे तो आपण बघणार आहोत. बघा क्षेत्राचं नाव आहे भूमिती, घटकाचं नाव आहे भौमितिक रचना, आणि उपघटक आहे रेषेबाहेरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे. बघा कालच्या तासिकेमध्ये सुद्धा आपण लंब कसा काढायचा याविषयीची माहिती घेतलेली आहे. बघा आजच्या 42व्या दिवशी सुद्धा काय अपेक्षा केलेली आहे बघा, अध्ययन निष्पत्तीमध्ये काही मूलभूत भौमितिक रचना विद्यार्थी करतात. त्याच्यानंतर बघा चला सराव करूया, रेषेबाहेरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे. बघा गुण्याचा उपयोग करून रेषा XY काढा आणि या रेषेबाहेर कुठेही P बिंदू घ्या. गुन्ह्याच्या काटकोन करणाऱ्या बाजूपैकी एक बाजू रेषा XY ला जुळवून ठेवा. बघा गुन्ह्या रेषेवर असा सरकवा की गुन्ह्याची काटकोन करणारी दुसरी बाजू P ला चिकटेल. या बाजू लगत P बिंदूतून जाणारी रेषा PS काढा व रेषा PS ही रेषा XY ला लंब आहे. बघा त्याच्यानंतर बघा कंपासचा उपयोग करून रेषा MN काढा. रेषेबाहेर कुठेही K बिंदू घ्या. त्याच्यानंतर बघा कंपासचे टोक K बिंदूवर ठेवून कंपास मध्ये सोयीस्कर अंतर घ्या आणि रेषा MN ला रेषा MN ला A व B या दोन बिंदू छेदणारे कंस काढा. त्याच्यानंतर बघा कंपास मध्ये AB अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त तुम्ही काय करायचंय, अंतर घ्यायचंय आणि कंपासचं टोक A बिंदूवर ठेवायचं आणि रेषेच्या खालील अंगास एक कंस तुम्हाला काढायचा आहे. बघा
यानंतर बघा कंपासमध्ये तेच अंतर कायम ठेवून कंपासचे बी बिंदूवर तुम्हाला ठेवायचं आहे टोक, आणि पूर्वीच्या कंसाला छेदणारा आणखीन एक काय काढायचा आहे, कंस काढायचा आहे. दोन्ही कंसाच्या छेदन बिंदूला टी नाव द्यायचं आहे. त्यानंतर रेषा केटी आणि रेषा केटी काढल्यानंतर रेषा केटी ही रेषा एम ला लंब आहे, आपल्याला दिसणार आहे बघा. अशा पद्धतीने बघा त्याच्यानंतर तुम्हाला एक सरावासाठी गणित सुद्धा दिलेलं आहे, त्याचा सुद्धा तुम्ही सराव करू शकता. त्याच्यानंतर रेषा क्यू काढा आणि कुठेही यू बिंदू घ्या आणि गुन्ह्याच्या मदतीने यू मधून रेषा क्यू वर काय करा, लंब काढा. त्याच्यानंतर रेषा खाली रेषा एबी दिली असून रेषेवरील के बिंदूला केला लंब असणारी रेषा एम कंपासचा उपयोग करून काढा. त्याच्यानंतर चौथं गणित सुद्धा दिलंय, रेषा बी काढा, रेषेबाहेरील कुठेही एस बिंदू घ्या आणि कंपासच्या मदतीने एस मधून रेषा बी वर काय करा, लंब काढा. अशा पद्धतीने गणिताचा अभ्यास आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा आपला जो आजच्या 42व्या दिवसाची तासिकामधला सेतू अभ्यासक्रमाचा विषय आहे तो आहे विज्ञानाचा ब्रिज कोर्स मधला. आजच्या 42व्या दिवशी बघा कृती पत्रिका 27 काय सांगते बघा, समजून घेऊया सूर्यमाला आणि सूर्यमालेतील ग्रह. बघा संदर्भ आहे इयत्ता 6वी प्रकरण 16 विश्वाचे अंतरंग. बघा अध्ययन निष्पत्ती काय अपेक्षित केलेली आपल्याकडून बघा, तर विश्वातील विविध घटक जसे तारे, ग्रह, उपग्रह यांचे निरीक्षण करून त्यांचा तुलनात्मक अभ्यास करतात. बघा तुम्हाला असा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे की कोणता तारा मोठा आहे, कोणता छोटा आहे, कोणता सगळ्यात दूर आहे, कोणता जवळ आहे, कोणता चमकणारा आहे, कोणता कमी चमकणारा आहे. त्या पद्धतीने सगळं काही, कोणत्या ताऱ्याला कोणत्या ग्रहाला किती उपग्रह आहे, सर्व काही त्याची कक्षा कशा पद्धतीची आहे, कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे त्याचं परिवलन किंवा परिभ्रमण होतं, हे सर्व काही तुम्हाला ह्या तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. यासाठी तुम्हाला इंटरनेट, माहिती संप्रेषणाची विविध साधनं, तंत्र यांचा वापर करून विविध संकल्पना, प्रक्रिया यांची तुम्हाला माहिती घेता येईल. त्याच्यानंतर बघा लक्षात घ्या सूर्यमाला. सूर्यमालेमध्ये सूर्य, ग्रह, लघुग्रह, धूमकेतू, उल्का यांचा समावेश होतो. सूर्यमालेमध्ये एकूण 8 ग्रह आहेत. यात बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे आंतरग्रह आहेत. तर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बहिर्ग्रह आहेत. बहिर्ग्रहाभोवती कडी असतात आणि आंतरग्रहाचे कवच कठीण असते. तर बहिर्ग्रहाचे बाह्यावरण हे वायुरूप असते पहा. त्याच्यानंतर बघा पुढे काय सांगितलंय, सूर्य हा पिवळ्या रंगाचा तारा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6000 अंश सेल्सिअस इतके आहे. तर पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह मावतील एवढा सूर्याचा आकार मोठा आहे. बघा इथं छानशी अशी आपली सूर्यमाला कोणत्या पद्धतीने दिलेली आहे दाखवलेली आहे बघा, याचा तुम्ही अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर बघा सूर्य कसा दिसतोय ते सुद्धा आपल्याला या छायाचित्रामधून आपल्याला दिसतंय. हा सूर्य आहे आणि हा पिवळ्या रंगाचा तारा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6000 अंश सेल्सिअस इतके आहे. पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह मावतील एवढा सूर्याचा आकार आहे. त्याच्यानंतर बुध हा बघा हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतो. या ग्रहावरती उल्कापातामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीच्या मुखासारखे दिसणारे खड्डे पाहायला मिळतात. हा सर्वात वेगवान ग्रह आहे. बघा त्याच्यानंतर हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी असा ग्रह आहे. सामान्यतः सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस पाहावयास मिळतो आणि शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. शुक्र हा सर्वात तप्त असा ग्रह आहे असं म्हणता येईल. त्याच्यानंतर पृथ्वीविषयी बघा, हा सूर्यमालेतील 3रा ग्रह आहे. पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे आणि चुंबकीय क्षेत्रामुळेच सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात. बघा त्याच्यानंतर मंगळाविषयी काय सांगितलंय, हा सूर्यमालेतील 4था ग्रह आहे. मंगळावरील मातीमध्ये लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो, म्हणून त्यांना लाल ग्रह असे म्हणतात. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच आणि लांब पर्वत म्हणजे ऑल्पिमन्स मॉन्स हा आहे. बघा त्यानंतर गुरु
गुरु ग्रहाविषयी बघा माहिती. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु. नावाप्रमाणेच हा सगळ्यांचा गुरु आहे बघा. गुरुमध्ये सुमारे 1397 पृथ्वीगोल सहज मावतील इतका तो मोठा आहे. गुरु गुरु ग्रह आकाराने प्रचंड असून सुद्धा स्वतःभोवती फार वेगाने फिरतो. गुरु ग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असल्याने त्यास वादळी ग्रह असे सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर बघा शनीविषयी काय सांगितलेलं आहे. सूर्यमालेतील 6वा ग्रह आणि गुरु ग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह म्हणजे शनी. शनी हा एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे कारण त्याच्या भोवती एक कडी आहे. त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे. समजा एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी टाकला तर तो चक्क तरंगू शकेल असा हा शनी आहे बघा. त्यानंतर युरेनस बघा. युरेनस हा सूर्यमालेतील 7वा ग्रह आहे. या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही. युरेनस हा ग्रहाचा आस खूप कललेला असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो. त्याच्यानंतर बघा नेपच्यून विषयी काय सांगितलेलं आहे. हा सूर्यमालेतील 8वा ग्रह आहे. नेपच्यूनवरील एक ऋतू 41 वर्षाचा असतो बघा. त्यानंतर या ग्रहावर अतिशय वेगवान अशी वारे वाहतात. त्याच्यानंतर बघा आता याच्यासाठी आपल्याला सरावासाठी काही प्रश्न विचारले बघा. सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहेत. बघा सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहेत. 9 ग्रह आहेत. परंतु आता नवीन पुस्तकामध्ये मात्र सूर्यमालेमध्ये 8 ग्रह, मुख्य 8 ग्रह आणि एक बटू ग्रह आहे. परंतु हे लक्ष ठेवायचं सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत. 9 ग्रह आहेत. सूर्यमालेतील अंतर्गत ग्रहांची नावे कोणती आहेत ते आपण बघितली आहे. सूर्यमालेत केंद्रस्थानी असलेल्या ताऱ्यांचे नाव काय. सूर्यमालेत असलेल्या केंद्रस्थानी असलेल्या ताऱ्याचे नाव म्हणजे सूर्य. सूर्यमालेतील खालील ग्रहांचा योग्य क्रम तुम्हाला लावायचा आहे आणि त्यांचा क्रम तुम्ही इथे लिहायचा आहे. बघा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 8 मुख्य ग्रह आहेत आणि बाकी बटू ग्रह आहेत. त्यानंतर बघा मी कोण आहे ते ओळखा. लाल ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात. मंगळ ग्रहाला. तप्त ग्रह कोणाला म्हणायचं. वादळी ग्रह कोणाला म्हणायचं. गुरुला म्हणायचं. सर्वात वेगवान ग्रह कोणता. जीवसृष्टी असणारा ग्रह कोणता. पृथ्वी. घरंगळणारा ग्रह कोणता. युरेनस. अशा पद्धतीने तुम्हाला तिथं लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न 4था आहे बघा. आपल्या घरातील साहित्याचा उपयोग करून सूर्याभोवती साहित्याचा उपयोग करून सूर्यमालेची प्रतिकृती तुम्हाला तयार करता आली तर तयार करा आणि त्या ग्रहांना काय करा नावं द्या. अधिकच्या अभ्यासासाठी बघा इथं अभ्यासासाठी दीक्षा ऍपची लिंक दिलेली आहे. विश्वाचे अंतरंग काय आहे ते बघण्यासाठी तुम्हाला लिंक दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्हाला अधिकची माहिती मिळवता येणार आहे. त्यानंतर बघा आता पुढचा आपल्याला अभ्यास बघायचा आहे बघा. पुढचा विषयाचा त्याच्याविषयी आपण बघणार आहोत की आजच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये काय अभ्यास आहे तो बघण्यासाठी आपण पुढचा विषय बघतोय बघा. बघा सेतू अभ्यासक्रमातला पुढचा विषय आहे तो आहे समाजशास्त्र म्हणजे ईबुना. आजच्या 42व्या दिवशी बघा इयत्ता 7वीच्या दृष्टीने जो पाठ 9वा आहे दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. दक्षिण भारतामध्ये जे असलेली प्राचीन राज्य आहे त्याविषयीची माहिती आपल्याला बघायची आहे. तर संदर्भ आहे इयत्ता 6वी. अध्ययन निष्पत्ती आहे बघा. ऐतिहासिक घडामोडीबद्दल मागील कारणे स्पष्ट करतात. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक ज्या घडामोडी घडल्या त्याची कारण तुम्हाला सांगता आली पाहिजे. पहिले काही बाबी तुम्हाला आठवायच्या आहे. मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कुठे करतो. बघा ज्या ठिकाणी त्या मानवी समाज दीर्घकाळ कुठे वस्ती करतो तर ज्या ठिकाणी बघा त्याला अन्न वस्त्र निवारा या दृष्टीने ज्या ठिकाणी त्याच्या ज्या मुख्य गरजा आहेत ज्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात त्या ठिकाणी तो काय करतो दीर्घकाळ अशा वस्ती करतो. म्हणजे जास्ती करून तो नदीच्या काठावर काय करतो वस्ती करतो. त्याच्यानंतर डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते तर जंगलातील फळांवर कंदमुळांवर त्यांना अवलंबून राहावं लागतं. त्यानंतर मानवी समाज जीवन कशावर आणि कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते. बघा मानवी समाज जीवन हे कशावर अवलंबून आहे आणि कोणत्या गोष्टीवर आहे तर बघा मानवी समाज जीवन हे एकमेकातील आंतरक्रिया त्यानंतर नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्या नैसर्गिक गोष्टीवर सुद्धा अवलंबून असते. आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्याला जगण्यासाठी साधने असतात. बघा ते तुम्हाला लिहायचं आहे. अशा पद्धतीने त्याचे उत्तर लिहायचे आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचे समाज जीवन थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर बघा मदत काय हवी आहे तुम्हाला बघा त्यासाठी दीक्षा ऍपची लिंक दिलेली आहे त्याचा वापर तुम्ही करा. बघा काही गोष्टी करून पाहिजे. महाराष्ट्रातील समाज जीवन व त्या काळातील सामाजिक स्थिती
सण उत्सव या संबंधी माहितीचा शोध तुम्ही घ्यायचा आहे. त्यासाठी आवश्यक साहित्य बघा, इतिहासाचं पाठ्यपुस्तक, त्यानंतर इंटरनेटच्या मदतीने तुम्हाला माहिती घेता येणार आहे. बघा, कृती आहे महाराष्ट्रामध्ये त्या काळी सामाजिक परिस्थिती कशा प्रकारे होती ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. बघा, त्या काळामध्ये चालीरीती व राहणीमान, सण समारंभ याविषयीची माहिती तुम्हाला मिळवायची आहे. बघा, त्यानंतर तिसरा आहे बघा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये त्या काळात शिक्षण पद्धती कशा प्रकारची होती ते स्पष्ट करायचं. बघा, प्राचीन काळामध्ये कशी होती, गुरुकुल पद्धतीची शिक्षण पद्धती होती. म्हणजे विद्यार्थ्यांना गुरुकुलमध्ये जाऊन त्यांना काय करावं लागायचं, अध्ययन करावं लागायचं. बघा, त्या काळातील स्त्रियांचं जीवन कशा प्रकारचं होतं ते स्पष्ट करायचंय तुम्हाला. आपल्या देशातील कर्तृत्ववान स्त्रियांविषयीची माहिती मिळवायची आणि त्यांचं वाचन करायचं आहे. आता या पाठातून तुम्हाला काय समजलं, वरील कृती केल्यावर तुम्हाला काय समजलं ते थोडक्यात तुम्हाला लिहायचं आहे. यानंतर बघा, शेवटचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा 42व्या दिवसाचा आजचा अभ्यास आहे. बघा, ब्रिज कोर्स मधला दिन है देखो 42वां, क्षेत्र है भाषा विकास और कौशल है देखो वाचन लेखन और भाषण। अध्ययन निष्पत्ति देखो, भाषा बारीकियों व्यवस्था ढंग पर ध्यान देते हुए सार्थक वाक्य बताते हैं तथा उचित लय ताल आरोह अवरोह हावभाव के साथ वाचन करते हैं। आओ पता करें, कविता का मुखर वाचन करें और भारत की महिमा एवं सुंदरताएं समझाएं। आओ सक्षम बने। देखो, एक ये जो कविता है यहाँ पे दी है, देखो, मनमोहिनी प्रकृति की जो गोद में बसा है, सुख स्वर्ग सा जहां है, वह देश है कौन सा है, जिसके चरण निरंतर रत्नेश धो रहा है, जिसका मुकुट हिमालय वह देश कौन सा है। नदियां जहां सुधा की धारा बहा रही है, सींचा हुआ सलोना वह देश कौन सा है। जिसके बड़े रसीले फल कंद नाज मेवे सब अंग में सजे है, वह देश कौन सा है। जिसमें सुगंध वाले सुंदर प्रसून प्यारे दिन रात हंस रहे हैं, वह देश कौन सा है। इस तरह से ये कविता है। देखो, मनमोहिनी प्रकृति की जो गोद में बसा है, सुख स्वर्ग सा जहां है, वह देश कौन सा है। जिसके चरण निरंतर रत्नेश धो रहा है, जिसका मुकुट हिमालय वह देश कौन सा है। नदियां जहां सुधा की धारा बहा रही है, सींचा हुआ सलोना वह देश कौन सा है। जिसके बड़े रसीले फल कंद नाज मेवे सब अंग में सजे है, वह देश कौन सा है। जिसमें सुगंध वाले सुंदर प्रसून प्यारे दिन रात हंस रहे हैं, वो देश कौन सा है। इस तरह से आपको इसको ताल सुर से ये जो कविता है ये गेयता से पूर्ण करनी है और कंठस्थ भी करनी है। देखो, उपयुक्त पद्य पंक्तियों की सहायता से निम्नलिखित कृतियां पूर्ण करो। इन शब्दों के लिए पर्यायवाची शब्द कविता में ढूंढो। पे फूल के लिए पर्यायवाची शब्द कौन सा आया है वो आपको लिखना है। सागर के लिए कौन सा आया है, सुंदर, पाव, का मुकुट, इसके लिए कौन से शब्द आए हैं, ये सब आपको लिखना है। देश की क्या विशेषताएं हैं, इसका भी प्रश्न का उत्तर लिखने का है। बाद में देखो, आओ अभ्यास करें। आरोह अवरोह के साथ कविता का सुस्वर गायन करो। मैंने गा के आपको दिखाई है, उसी तरह से आपको गायन करना है और कंठस्थ भी करना है। पाठ्य विषय के दृढ़ीकरण के लिए निम्नलिखित कृतियां आपको करनी है। देश के अंग इससे सजे हुए, कौन से अंग से सजे हुए उसका नाम आपको इस यहाँ पे लिखने का है तालिका में। फूलों की विशेषता क्या है वो भी लिखने की है। और बाद में आपको स्वर्ग जैसा सुख किस में मिलता है, ये आपका स्वमत आपको लिखना है। खुद को क्या लगता है इसका मत लिखने का है। बाद में आओ सृजन करें। भारत की प्राकृतिक सुंदरता का परचित्र आपको निकालना है। राष्ट्र के प्रतीकों की जानकारी संक्षेप में आपको लिखनी है। इस तरह से देखो, आपका हिंदी का आज का 42वां दिन था। इसका पूरा अध्ययन करके आपको आपके ग्रुप में शेअर करना है। बघा, याच्यानंतर सेतू अभ्यासक्रमाच्या अधिक सरावासाठी तुम्हाला काही लिंक दिलेल्या विषयांनी आहे, त्या सुद्धा तुम्ही त्याला क्लिक करून तुम्ही ही चाचणी देऊ शकता।
बघा बघा तर मग आजचा आपल्या सेतू अभ्यासक्रमाचा 42व्या दिवसाची पूर्ण माहिती आपण आज घेतलेली आहे. तर आता माझं अध्यापनाचं कार्य झालेलं आहे, परंतु आता तुमचं जे अध्ययनाचं काम आहे ते सुरू झालेलं आहे. आज जो मी प्रत्येक विषयाचा जो तुम्हाला होमवर्क दिलेला आहे तो पूर्ण करून तुम्ही आपल्या सेतू अभ्यासक्रमामध्ये पूर्ण करून तो आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे. आणि आजच्या तासिकेमध्ये 42व्या दिवशी तुम्ही सर्व उपस्थित राहिलात. आपलं जे अध्यापन आहे ते समजून घेतलं आणि याच्यात काही तुम्हाला जर शंका आल्या, अडचणी आल्या तर नक्कीच तुम्ही विचारा. आणि आजच्या तासिकेत तुम्ही हजर राहिलात, उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद.